त्याच्यावर तुम्ही काय बळजबरी काही हे करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेवढे आलात त्या सगळ्यांचे नाव लिहून मी आत्महत्या करील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असताल. हे आता तुम्हाला सांगायला लागलो. तुम्ही कर्मचारी म्हणून आला असाल तर तुम्ही प्रशासनाची बाजू मांडा, मी माझी बाजू मांडायला लागलो. पण तुम्ही जर चुकीचं काय करायचा प्रयत्न केला तर माझ्या आत्महत्येस फक्त तुम्ही कारणीभूत असाल हे तुम्हाला सांगतोय. मंडळ अधिकारी साहेब, तलाठी मॅडम, आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही पण तलाठी आहेत ना? हा, तुम्ही जबाबदार असताल हे आताच तुम्हाला सांगतोय. तहसीलदार येतील, तहसीलदारासोबत बोलतो मी. मला तुम्हाला बोलायचंच नाहीये. तहसीलदार म्हणजे इथे यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे. तहसीलदारांनी यायलाच पाहिजे. ते आमच्यासाठी तहसीलदार बसलेत ना तिथं. हा, मग यायलाच पाहिजे. जर तहसीलदारांच्या जनतेच्या अडचणीसाठी अडचणी मांडा. तहसीलदारांच्या तहसील कार्यालयात आगावर डिझेल ओतून फक्त पेटवून घ्यायच्या अगोदर तुमच्याच पोलीस खात्याने वाचवलेलं आहे मला. सार्वजनिक रस्ता नाहीये, हे माझ्या शेतातून गेलेला रस्ता आहे. तुम्ही सार्वजनिक कसं काय म्हणता याला? मग तुमच्या शेतातला आहे तर पण रहदारीचा रस्ता. हा, रहदारीचा आहे ना, रहदारीचा. हा, बरोबर. माझा दुसऱ्या शेतातला रहदारीचा रस्ता अडवला त्यावेळेस मी तुमच्या पोलीस स्टेशनला दाद मागायला आलो होतो का नव्हतो? त्यावेळेस तुम्ही मला दाद दिली का? तुम्ही ते तुमचा जवळचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही मला तिथून पोलीस प्रशासनाचं जे मुख्यमंत्री असो, महसूल मंत्री असो किंवा पूर्ण प्रशासनाचा सर्वात अगोदर की त्यांना काय शब्द बोलावे प्रशासनाला हे सुद्धा सुचत नाही. कारण प्रशासन गोरगरिबाला कशी दाबदडपशाही करतंय, कसं काय करतंय हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे. असं यांचं म्हणणं आहे की 10 जानेवारीपर्यंत शेताचा शेतरस्ता चालू करून घेऊ, पण 10 जानेवारीपर्यंत ते शेतरस्त्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला अपील दाखल करायला लावणार आणि स्टे हेच देणार त्या प्रकरणामध्ये. ते मला शेतरस्ता देणार नाहीत. दुसरा विषय असा आहे की मला आता वारंवार धमक्याचे फोन चालू झाले. तू तिथून उठतोस का नाही, नाहीतर आम्ही तुला असं करू, तुला तसं करू. आता माझ्या जीविताला पण धोका निर्माण झालेला आहे. कोण आहे असे धमक्या देणारे? ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे गावगुंड पाळलेले आहेत त्या गावगुंडांकडनं मला धमक्या येऊ लागल्या की तू मनोजदादांचं नाव घेतलंस, तू मनोजदादांकडे कसा जातोस, तुला मनोजदादा कसा न्याय देतील, ह्या सर्व गोष्टींवरनं मला धमक्या येऊ लागल्या. माननीय खासदार साहेब आज परळीमध्ये येत आहेत. मला यांनी प्रशासनाने खासदार साहेबांना मी भेटू नये, खासदार साहेबांना माझं म्हणणं मांडू नये म्हणून ह्या प्रशासनाने मला पोलीस बळाचा वापर करून मला पोलीस स्टेशनला आणून बसवलेलं आहे. आता तुमच्या कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आली, कुठला काही गुन्हा दाखल केलेला आहे, काय तुम्हाला माहिती मिळाली या ठिकाणी तुम्हाला आनंद पसंत झाला? मला अद्यापपर्यंत अशी कुठलीही माहिती मिळाली नाही आणि कुठलंही काही मला सांगत नाही. फक्त मला अजून पोलीस स्टेशनला बसवलेलं आहे आणि मला जाणीवपूर्वक हे त्रास देत आहेत आणि जाणीवपूर्वक उद्या जर माझ्या काही जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याला माननीय तहसीलदार हेच जबाबदार असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक मला त्रास देत आहेत आणि गावगुंडांना तेच लावून देत आहेत. त्यांची जी लाभार्थी टोळी आहे तहसीलदारांची, तीच टोळी मला आता धमक्या देऊ लागली. तुम्ही दुपारी विधान केलं होतं की या तालुक्यामध्ये फक्त मुंडे ते जिवंत राहू शकतात, बाकीच्यांना अधिकार नाही असं देखील तुम्ही आरोप केला होता. म्हणून दादा तारावी पाटील यांची भेट घेणार होता. तुम्ही संपर्क देखील त्यांची सहकार्याशी साधला होता. काय त्याचा मनोजदादांसोबत संपर्क झालेला आहे माझा. मनोजदादांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेस ही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही या, माझे दारं तुमच्यासाठी 24 तास खुले आहेत. मी काही राजकारणी नाहीये, मी सर्वसामान्य माणूस आहे. मी तुमच्यासाठी माझ्या जीवाचं रान करून मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं मनोजदादांचे शब्द आहेत माझ्यासाठी. मनोजदादांनी मला आधार दिलेला आहे आणि त्या गोष्टीमुळेच ही जी लाभार्थी टोळी आहे ती माझ्या आज पिछावर पडलेली आहे आणि ती मला वारंवार फोन करून धमक्या देते.